पुण्याच्या शेताच्या बांधावर पडलेला पांढऱ्या बॉक्सचा ढिगारा उघडून पाहताच उडाली खडबड. लोक पळवू लागले. सकाळची वेळ होती. शेताच्या बांधावर जाणारा रस्ता नेहमीसारखा शांत, दूरवर पसरलेली शेती आणि मध्येच मातीचा वास. पण त्या शांततेत आज काहीतरी वेगळंच दिसत होतं. शेताच्या कडेला पांढऱ्या रंगाच्या बॉक्सचा मोठा ढिगारा पडला होता. कुणी मुद्दाम ठेवला आहे की रातोरात फेकून दिला आहे हे कळेना. दुरून पाहिलं तर साधे कीबोर्ड बॉक्स वाटत होते, पण संख्या इतकी जास्त होती की पाहणाऱ्यांच्या मनात शंकेची पहिली ठिणगी पेटली. जवळ गेलेल्या लोकांना आधी फक्त पाहिलं, कुणी हात लावायची हिंमत केली नाही, कारण असा ढिगारा शेतात पडलेला याआधी कुणी पाहिला नव्हता. काही क्षणात एका बॉक्सच्या कोपरा उघडा दिसला. आत काहीतरी पॅक केलेलं होतं. प्लास्टिकचं झाकण, पट्ट्या, वेगवेगळे आकार. कुणाच्या तरी तोंडून एकच वाक्य निघालं, हे नक्की काय आहे? त्या प्रश्नानंतर भीती पसरायला वेळ लागला नाही. काही लोक मागे सरकले, काहींनी एकमेकांकडे पाहिलं. कुणाच्या मनात रासायनिक पदार्थांची शंका, कुणाच्या मनात घातक कचऱ्याची भीती. शेतात अशी गोष्ट असणं म्हणजे धोका, हे सगळ्यांनाच जाणवत होतं. आजूबाजूच्या बांधावर काम करणारेही थांबले. कुणी म्हणालं लांब उभं राहा, कुणी गडबड असू शकते, काही म्हणाले गडबड असू शकते. वातावरणात एक अनामिक दहशत पसरली. हळूहळू लोकांची संख्या वाढू लागली, पण कुणीही बॉक्स पूर्णपणे उघडण्याची घाई केली नाही, कारण आत काय आहे याचा अंदाज लागत नव्हता. काही वेळाने एका बॉक्सची वरची झाकण थोडी उचलली गेली. आत दिसलं ते पाहून क्षणभर सगळे गप्प झाले. चमकदार पॅकिंग, बंद पट्ट्या, एकसारखी रचना, हे रोजच्या वापरातील काहीतरी आहे एवढं मात्र स्पष्ट होतं. पण शेतात उघड्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. कोणी म्हणालं हे इथे का आणून टाकलं असेल, कुणी म्हणालं याचा कुणाला तरी त्रास होऊ शकतो. भीती वाढतच होती, कारण जर हे घातक ठरलं तर माती, पाणी, सगळ्याच पिकांवर याचा परिणाम होणार. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. आज इथे, उद्या पावसात वाहून गेलं तर काय? थोड्या वेळाने काही बॉक्स पूर्णपणे उघडले गेले. आतल्या पॅकिंगवर लिहिलेलं वाचलं गेलं. ते शब्द पाहताच कुजबूज थांबली आणि आश्चर्याने डोळे विस्फारले, कारण हे काही साधं नव्हतं. ही वस्तू अशी होती जी ठराविक पद्धतीने हाताळली पाहिजे, ठराविक नियमानुसार नष्ट केली पाहिजे. पण इथे शेताच्या बांधावर उघड्यावर बेवारस पडली होती. भीतीसोबत रागही वाढला, कारण अशी गोष्ट इथे येऊच कशी शकते, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. काही पॅकिंग अजूनही बंद होती, अगदी नीट, म्हणजे सगळंच निरुपयोगी नाही असं वाटत होतं. तरीही तिथे फेकून दिलं गेलं होतं. लोक एकमेकांना विचारू लागले, नियम कुठे गेले, हे कोणी केलं? पण उत्तर कुणाकडेच नव्हतं. काही वेळाने सगळ्यांना खरी गोष्ट समजली. हे औषधांचे बॉक्स होते. त्यात मोठ्या प्रमाणावर मुदत संपलेली औषधे होती, आणि धक्कादायक बाब म्हणजे काही मुदत न संपलेली बंद पाकिटे सुद्धा होती. पॅकिंगवर विक्रीसाठी नाही असे शब्द स्पष्ट दिसत होते, म्हणजे ही औषधी योग्य पद्धतीने नष्ट करण्याऐवजी थेट पुणे जिल्ह्यातील एका शेतात टाकून दिली गेली होती. शेवटी सत्य उघड झालं, पण प्रश्न अजूनही उरलेलेच होते. अशी औषधे इथे आली कशी? कुणाच्या निष्काळजीपणामुळे शेत, माती आणि लोकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला? उत्तर अजून मिळालेलं नाही. मात्र या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली की शेताच्या बांधावर पडलेला तो पांढऱ्या बॉक्सचा ढिगारा फक्त कचरा नव्हता, तो मोठ्या निष्काळजीपणाचं भयावह चित्र होता.